गाईज, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आय होप तुम्ही चांगलेच असाल. तर गाईज, आज मी स्कूलला जाणार नव्हते कारण की गणपतीचं डेकोरेशन तर आमचं काहीच झालं नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला डेकोरेशनचं सामान, पडदे वगैरे आणायला जायचं होतं. मम्मीसोबत मी जाणार होती, म्हणून पप्पा बोलले की आज शाळेत जाऊ नको, मम्मीसोबत जा. नंतर मी ते जेवायला घेतलं. मी मम्मीला सांगितलं होतं, मम्मी माझ्या मैत्रिणीची मम्मी खूप छान बेसनपोळी बनवते, तशी तू मला बनवून दे. आणि खरंच तिने मला बनवून दिली, इतकी भारी लागत होती. आणि मी ते जेवता जेवता टी व्ही बघत होती. आणि कमेंट करून सांगा नक्की हे कोण, म्हणजे आता ते टी व्हीमध्ये दाखवलं हे कोण आहे, त्या शोचं नाव काय. नंतर आम्ही गेलो, पण आम्हाला रिक्षाच भेटत नव्हते यायला. आमचं लकच बघा कसं आहे. नंतर आम्ही पोहोचलो. इथे सगळे गणपतीचं डेकोरेशनचं सामान होतं. इतकी गर्दी होती ह्या दुकानात, तर जास्तच गर्दी होती. बघा, तुम्हीच बघू शकता किती गर्दी होती, बापरे. आणि हे एवढं सामान घेऊन मी आणि मम्मी चाललो होतो. आम्हाला काही सुधरत पण नव्हतं कुठून जायचं कुठून नाही. इतकी गर्दी होती ना, बापरे, माझं डोकंच दुखायला लागलं. आणि काहीच बघा इथे काय लबुबू डॉल, यार भाई ते 250 होती, नाही तर ही किती महाग भेटते राव. आणि मग आम्ही निघालो आणि रिक्षाच एवढी फुल होती, तर ह्या काकू अशा पुढे बसल्या होत्या कारण की गर्दी जवळ होती. मग नंतर ना आम्ही घरी आलो. मला जरा बरं वाटलं. नंतर मी आवरायला घेतलं. आणि आज ही आणलेली मी पावडर हिचंच उद्घाटन करत होती कारण की मीच करते दरवेळेस उद्घाटन कोणत्याही नवीन गोष्टीचं, कारण की मला हे उद्घाटन म्हणजे नवीन गोष्टी खोलायला आवडतं. याचा फ्रेग्रन्स इतका भारी होता ना, आणि ही यार्डलेची आहे म्हणून ही खूप चांगली आहे. नंतर मी पटापट आवरून घेतलं, पावडर वगैरे, गंध वगैरे लावला. आणि नंतर बघा मी ते किती फ्लावर किती भारी बनवलं होतं, खूप क्यूट आहे. आणि गाईज, कमेंट करून सांगा ही कोणती सिरियल आहे. ही माझी फेवरेट सिरियल आहे आणि या सिरियलमध्ये कॅरेक्टरचं ना सांगा. नंतर मी अभ्यास केला आणि माझा अभ्यास इथे कंप्लीट झाला म्हणून मला खूप खुशी होत होती. तर आजचा ब्लॉग इथे संपत आहे. बाय.